रस्ते खराब असताना मौन, उपमुख्यमंत्री यांचा तारदाळ दौरा निश्चित होताच कामाला वेग. हातकणंगले तालुक्यातील तारदाळ खोतवाडी हातकणंगले या मार्गावर रविवार दिनांक 1 फेब्रुवारी रोजी सायंकाळी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा रोड शो आयोजित करण्यात आला आहे. या रोड शोच्या पार्श्वभूमीवर संबंधित मार्गावरील रस्त्याची डागडुजी शनिवारपासून घाईगडबडीने सुरू करण्यात आली आहे. मात्र या अचानक सुरू झालेल्या कामामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. या मार्गावर मागील अनेक महिन्यांपासून मोठमोठे खड्डे पडले होते. पावसाळ्यानंतरही या खड्ड्यांची दुरुस्ती न झाल्याने वाहनधारकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत होता. दुचाकीस्वार, रिक्षा चालक तसेच चारचाकी वाहनधारकांना अपघाताचा सामना करावा लागत होता. काही ठिकाणी अपघातामध्ये नागरिक जखमी झाल्याच्या घटनाही घडल्या होत्या. मात्र त्यावेळी संबंधित सार्वजनिक बांधकाम विभागाकडून कोणतीही ठोस कार्यवाही करण्यात आली नव्हती. आता मात्र राज्याचे उपमुख्यमंत्री या मार्गावरून येणार असल्याची माहिती समोर येताच रस्त्याची डागडुजी तातडीने सुरू करण्यात आली आहे. यामुळे एखादा मोठा नेता येणार असेल तरच रस्ते आठवतात का, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. या कामाबाबत स्थानिक नागरिकांमध्ये चर्चा रंगली असून सर्वसामान्यांच्या सुरक्षिततेपेक्षा व्हीआयपीच्या दौऱ्याला अधिक महत्त्व दिले जात असल्याची भावना व्यक्त होत आहे. आम्ही रोज या रस्त्यावरून प्रवास करतो, आमच्या जीवाची किंमत नाही का, असा सवाल काही वाहनधारकांनी उपस्थित केला आहे. विशेष म्हणजे ही डागडुजी तात्पुरत्या स्वरूपाची असून रोड शो संपल्यानंतर या रस्त्याच्या कायमस्वरूपी दुरुस्तीचे काय, असा प्रश्नही नागरिक विचारत आहेत. रस्त्याची अवस्था सुधारण्यासाठी अपघात होणे किंवा नेता येणे गरजेचे आहे का, असा टोला देखील बोलला जात आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित विभागाकडून यापुढेही सर्वसामान्य नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत रस्त्याची नियमित देखभाल व कायमस्वरूपी दुरुस्ती केली जाणार का, याकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागून राहिले आहे.